अडचणी येत आहेत. आता नेटवर्कचं प्रॉब्लेम बऱ्याचशा ठीक आहे, अडचणी येत असतील तर अशा पद्धतीने आता लाडकी बहीण योजना आणली ही जवळपास ऑगस्ट मध्ये आणली, मला वाटतं ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर. त्यावेळेस सुरुवातीला आम्ही काही गोष्टीला शिथिलता ठेवलेली होती, परंतु आता प्रत्येक हा निधी त्याच लाडक्या बहिणीकडे जी लाभार्थी म्हणून त्याच्यामध्ये बसते तिच्याकडे जावा म्हणून KYC वगैरे या गोष्टीचा आपण वापर करतोय. त्यामध्ये आपण फार तर मुदत वाढवायची असेल तर आम्ही मुदत वाढवू, पण KYC ही करावीच लागेल. आमदार बापू पठारे यांना तुमच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झाली, त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल झाला. नेमकं काय झालं याची काही माहिती घेतली? CPंना सांगितलं ज्याची चूक असेल त्याच्यावर ऍक्शन घ्या. दादा, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या मुरलीधर मोहोळ पण इच्छुक आहे. ताई, तुम्हाला पण जर फॉर्म भरता येत असेल तर आपण पण भरू शकतो. ही लोकशाही आहे, प्रत्येकाला फॉर्म भरण्याचा अधिकार आहे आणि जे तिथले मतदार आहेत ते मतदार त्याबद्दलचा निर्णय घेतात. दादा, तुमच्या सत्तेमधले जे मंत्री आहेत नितेश राणे यांच्यावर काल वारिस पठाण बोलताना असं म्हणाले की ते जर 2 पायांनी नगरला आले तर स्ट्रेचरवर ते जातील. एक प्रकारे तुला पटतं का? मंत्री अशा प्रकारची भाषा करता योग्य आहे का? कुणी कायदा हातात घेण्याची भाषा करू नये. सगळ्यांच्या दृष्टीनं कायदा आणि संविधान आपलं श्रेष्ठ आहे. काही जण वेगवेगळ्या पद्धतीनं स्टेटमेंट करून तसं स्टेटमेंट आल्याशिवाय आमचा मीडिया ते सारखं चॅनलला दाखवत आणि त्यामुळं ही लोक अशी स्टेटमेंट करतात. त्याला माझी तुम्हालाही विनंती आहे की अशा पद्धतीनं स्टेटमेंट करतील त्याला तुम्ही जसं काही अतिशय ईर्षाल एखादी शिवी हसडली की दाखवत नाही, फुल्या मारता, तशा पद्धतीनं हे जर तुम्ही केलं तर आपल्याला ह्या महाराष्ट्रात शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये लोक असलं बोलायचं सोडून देतील अशी माझी पण